वाक्याच्या प्रकारावर प्रश्न आहे. काय म्हटले बघा, तुम्हाला दिसतोय या ठिकाणी राजू. राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? बघा, वाक्याचा प्रकार विचारलाय. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, होकारार्थी वाक्य. प्रश्न तुमच्या समोर आहे आणि महत्वाचा आहे. काय म्हटलंय आता इथे ना, हे कारण महत्वाचं आहे. कारण हा शब्द उभयान्वयी अव्यय काय आहे? कारण. कारण दर्शक कशात जातो? कारण दर्शक जातं मिश्रमध्ये. एक असतं मुख्य वाक्य आणि दुसरं असतं गौण वाक्य. इथे हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. मग आम्ही वाक्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मला वाक्याचे प्रकार माहिती असावेत. वाक्याचे प्रकार, त्यामध्ये अर्थानुसार वाक्याचे प्रकार. विधानार्थी वाक्य असतं, एखादी गोष्ट सरळ सांगायची आहे. विधानार्थी वाक्य आहे, तो शाळेत गेला. ओके. प्रश्नार्थक वाक्य असतं, प्रश्न विचारणार तू कधी येणार. त्यानंतर पुढे तुम्हाला आज्ञार्थी वाक्य सुद्धा असतं. आदेश द्यायचा आहे, सूचना द्यायची, विनंती करायची आहे, इथे थांब किंवा कृपया बसा. आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर इच्छादर्शक वाक्य, इच्छा आशा व्यक्त करणारं, देव तुझे भले करो ते वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणतोय, भावनांचा तीव्र असा उद्गार असेल, वाव, अहो किती सुंदर दृश्य. बघा, वाक्याचे प्रकार आहे अर्थ, अर्थानुसार आहे. दुसरा प्रकार जो असतो, ज्यावर प्रश्न विचारला होता, तो हा आहे रचना. त्याचं स्ट्रक्चर काय आहे? तर पहिला असतो साधं वाक्य, सिंपल, म्हणजे एकच कर्ता आहे आणि एकच विधेय आहे. कर्त्याला उद्देश असंही म्हटलं जातं. दुसरं संयुक्त वाक्य, कंपाऊंड, दोन किंवा अधिक समान महत्वाचे उपवाक्य असेल. समान महत्वाचे म्हणजे त्याला मुख्य उपवाक्य असंही म्हटलं जातं. ओके. मी अभ्यास करतो आणि तो खेळतो, म्हणजे अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं, खेळणंही महत्वाचं. तिसरं असतं मिश्र वाक्य, ज्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ते एक मुख्य वाक्य आणि दुसरं गौण वाक्य असतं. तू आलास तर मी जाईल, जर तर वालं वाक्य जे आहे ते मिश्रमध्ये जाते. आपल्याला एवढं माहित असावं.